आधी मुलगी मानते मी नेत्राला. माझी काय अवस्था झाली असेल जरा विचार कर ना माझ्या बाजूनी तू. आई मला समजतंय सगळं. हे बघ नेत्रा समर्थ आहेच, पण आता नेत्राबरोबर इंद्राणी आत्या सुद्धा येते या सगळ्याशी लढायला. ठीक आहे, आता काय देव करो आणि सगळं व्यवस्थित होऊ. आई सगळं व्यवस्थित होईल, तू काळजी करू नकोस आता. हं? बघते करते प्रयत्न. आता काय ठेवू मी फोन. बाय, टेक केअर. बाय. आई काय ग्रंथ हवाय मला बंटी, ग्रंथ हवाय मला, ग्रंथ हवाय. ठीक आहे, कुठे आहे तो ग्रंथ? अद्वैतच्या रूम मध्ये, वॉर्डरोब मध्ये, ड्रॉवर मध्ये लॉक करून ठेवलाय आणि चावी नेत्राकडे. आता चावी चोरायची आहे का डुप्लिकेट बनवायची आहे? काय आग लागली? अरे देवा, पण ग्रंथ सुरक्षित आहे ना? हो आबा, ग्रंथ सुरक्षित आहे. देवी आईने कृपाच केली म्हणायची. खूप मोठा अनर्थ होता राहिला. आबा पण ह्या सगळ्यामुळे एक गोष्ट कळली की ग्रंथ फक्त माझ्या आणि इंद्राणी आत्यांच्या सानिध्यातच सुरक्षित राहू शकतो. म्हणजे ज्या वास्तूत मी किंवा इंद्राणी आत्या राहतो तिथेच तो सुरक्षित आहे. पण नेत्रा, तुला असं नाही का वाटत, या सगळ्यात ग्रंथ पुन्हा देवळात ठेवायची संधी आपण गमावली? आबा मला खात्री आहे आपल्याला त्यापेक्षाही मोठी संधी मिळेल. पण आता महत्वाचं आहे पंचपिटिकांचं रहस्य शोधणं. तुम्ही इंद्राणी आत्यांना म्हणालात ना की 20 म्हणजे वावोशी गाव? हो, काहीशे वर्षांपूर्वी वावोशीचं नाव 20 वेसच होतं. त्यावेळी आपल्या गावच्या वेशी 20 गावांना जोडलेल्या होत्या असं म्हणतात. नंतर अपभ्रंशामुळे 20 वेसचं वावोशी झालं. हो, त्यांनी सांगितलं मला. आपल्याच वावोशी गावात या 5 पेट्या दडलेल्या आहेत आबा. अनेक कोडी सोडवून, अनेक गूढ गोष्टी उकलून आपल्याला त्या पेट्या शोधाव्या लागणार. आणि त्यासाठी मी आणि इंद्राणी आत्या वावोशीला येणार आहोत. पण नेत्रा, हे सगळं कसं करायचं? गावात शोधाशोध करायची म्हणजे गावकऱ्यांना संशय येणार. त्यांना काय सांगायचं आपण? आबा, ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेही नाहीये. कदाचित इंद्राणी आत्या या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. आपल्याला खूपच सावध राहावं लागेल नेत्रा. ग्रंथाबद्दल पुसटशी कल्पना जरी आली ना गावकऱ्यांना, तरी खूप मोठा अनर्थ होईल ग. माझ्यासोबत तुमचंही जगणं कठीण होऊन जाईल. ग्रंथ चोरीला गेला तेव्हा गावकरी किती चिडले होते तुला चांगलं माहितीये. म्हाताऱ्याला मारलंस आणि काय सांगितलं सगळ्यांना? देवी आईने घडवलं हे सगळं. पद्माकर राजाध्यक्षाच्या नियतीतच होतं. जर असं असेल, जर सगळ्याच गोष्टी नियतीमुळे घडत असतील, तर तुझी आणि माझी भेट ही सुद्धा नियती नाही का? काहीतरी निमित्त असेल ना त्यासाठी. तो भूतकाळ होता आणि मला भूतकाळाबद्दल काहीही बोलायचं नाही. कळत नाहीये तुला? वर्तमान काळ ही भूतकाळाची सावली असते. मग जरा विचार कर या सगळ्याचा. झालाय विचार करून माझा. मग कळत का नाहीये? कळतंय मला सगळं, पण मला हे कळत नाहीये की तू परत परत तेच बोलायला का येतेस? मी तेच बोलत नाहीये, वॉर्निंग देते शेवटची. अजून वेळ गेली नाहीये. मी तुझ्यावर जे उपकार केलेत ना आतापर्यंत त्याची जाण ठेव आणि माझ्या बाजूनी राहा. तुझ्या बाजूने? मी जे सांगते ते कर. हीच तुझी नियती आहे असं समज हवं तर. आणि तुझ्या बाजूने नाही आले तर? माझ्या नेत्राविरुद्धच्या युद्धात जर तू माझ्या बाजूनी नाही आलीस तर उद्ध्वस्त करेन तुला. इथे तुझी बाजू आणि नेत्राची बाजू असं काही नाही.
यामध्ये सत्य आणि असत्य एवढंच आहे. आणि मी सत्याच्या बाजूने उभं राहायचं ठरवलंय. देवी आणि दानव यांच्यात मी देवी आईच्या बाजूने आहे. बर. आधी मला खरंच खूप काळजी वाटते. का करतोयस तू असं? काय झालंय? आधी मला नेत्राची खरंच खूप काळजी वाटते. मला तो ग्रंथ दे ना. आई एकदा दे, पण प्लीज दे. आई अजिबात नाही. मी तुला काय सांगितलंय? तू त्या ग्रंथाला हात सुद्धा लावायचा नाहीयेस. असं काय करतोस रे? नेत्राच्या जीवाला धोका आहे. आई मी काय करू? मी हात जोडते तुझ्यासमोर. प्लीज दे मला तो ग्रंथ. प्लीज स्टॉप इट प्लीज. असं नको करू साधी. एकदा दे. मी पटकन त्यात बघते नेत्राच्या जीवावरचा धोका कसा टाळता येईल लिहिलंय का. मी ते शोधते आणि लगेच आणून देते. आई तुला नाही माहिती त्या ग्रंथाला हात लावल्यावर त्याचे काय परिणाम होतील? माझं काय व्हायचं ते होऊ देत, पण नेत्राला त्रास झालेला नाही चालणार मला. आधी आई तिच्या जीवाला धोका आहे म्हणून दे तुम्हाला. प्लीज ऐक माझं. आई प्लीज. आई तू पण ऐक माझं. बाईसाहेब, मला माहिती आहे तुम्हाला माझी काळजी वाटते, पण तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही सगळे आहात ना माझ्या बरोबर. घरातली प्रत्येक व्यक्ती माझ्या बरोबर उभी आहे. अथवै साहेब आहेत, तुम्ही आहात. मग तुम्हीच सांगा, मला काही होईल का? नाही ना? मला वचन द्या, हे असं घाबरणार नाही तुम्ही. अजिबात काळजी करायची नाही माझी. अहो, मला काही नाही होणार. नाही या काळजी करायची आता. किती सेल्फलेस आहात तुम्ही दोघे. सतत दुसऱ्यांचा विचार करत असता. मी खरंच खूप लकी आहे की मला अशी आई आणि अशी बायको मिळाली आहे. I love you both. बापरे, अनबिलिव्हेबल आहे सगळं. अविश्वसनीय. नेत्र, तुम्ही जाताय वावोशीला. तुम्ही तुमचं कामही पूर्ण कराल. रुपाली तुमच्या मागे तिथेही आली तर? पण रुपाली बाईसाहेबांना हे माहितीच नाहीये की आम्ही वावोशीला जाणार आहोत. त्यांना आता फक्त एवढंच माहिती आहे की ग्रंथात असं काहीतरी आहे ज्यामुळे माझ्यावरचा मृत्यूयोग टळू शकतो. त्यामुळे सगळ्यात आधी त्या ग्रंथ चोरायचा प्रयत्न करणार. ती अधोक्षजची मुदत घेईल.
यावेळेला रुपालीच काय, रुपालीचा बाप सुद्धा कोणालाच घरात घुसवू शकणार नाही. मी ते होऊ देणार नाही. अधोक्षजची मानसिक अवस्था नीट नाहीये. त्याने गेल्या वेळेस जे काही केलं ते त्या मानसिक अवस्थेत केलंय. त्या अवस्थेमुळेच तो ती रिस्क घेऊ शकला. पण रुपालीचा भरोसा नाही काही. ती काहीही करू शकते. अधोक्षज नाही तर इतर कुणाचीही मदत ती घेऊ शकते. नाही, मला नाही वाटत त्या यावेळेला कोणाची मदत घेतील. यावेळेला जे काही करायचंय ते त्या स्वतः करतील. रुपाली म्हात्रे असतो. राजाध्यक्षांच्या घरात हे असं सगळं करणं चांगलं नाही. माझं घर आहे ते, माझ्या घर. हा ठीक आहे, तुझ्या घरात हे घे. हे बघ बंटी, हात बांधले गेले ना की लाथेनेच उत्तर द्यावं लागतं. तरी सुद्धा तुला शोभत नाहीये ते. पर्याय नाहीये माझ्याकडे दुसरा. खरं तर मी तुझी मदत केली असती, पण असं व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागेल. वेळ नाहीये माझ्याकडे बंटी तितका. तू ही जी मदत करतोय ती पुरेशी आहे मला. हे सगळं करताना जर मी सापडले गेले ना तर माझ्याकडे कारणं आहेत. कसली कारण? अरे, नेत्राचं भलं करण्यासाठी करतेय मी हे सगळं. मानलं तुला. निघते आता. नेत्राचं भलं करण्याची वेळ जवळ आली आहे. कर कर, भलं कर नेत्राचं. शीश पडियेले जेथ तेथ जीवन मिळेना, तृण पातेही साधेसे तेथ तग धरी येना. ऐसी मरुभूमी शोध तेथ मिळे आद्य पेटी, तीच देई दिशा येत शेष चार भेटी. म्हणजे मला असं वाटतंय अशी जागा जिथे जीवन नाही, जी निर्जन आहे, जिथे जीवन अस्तित्वातच नाहीये, जिथे साधं गवतही उगवणार नाही अशी जागा. पण अशा जागा तर अनेक ठिकाणी असतील. वावुशीत आहे अशी एखादी जागा? नाही, म्हणजे मी तरी कधीच अशा जागेचा उल्लेखही ऐकला नाहीये. म्हणजे ही जागा सर्वश्रुत नाहीये. कदाचित आबांना काही. आपल्याला वावुशीत जायला हवं. तुम्ही इट्स ओके, इट्स ओके. काही हवं होतं का तुम्हाला? नाही म्हणजे या ड्रॉवर मधून काही हवं होतं का? नाही, मी जस्ट माझ्या फाईल चेक करत होतो. नेत्रा, ग्रंथ ठेवल्यानंतर ड्रॉवर उघडलं होतं का परत कोणी? नाही, असं का विचारताय? नक्की? हो, हे काय किल्ली माझ्याकडेच आहे ना. नाही उघडलाय ड्रॉवर. मला जस्ट वाटलं असं. काय वाटलं? की ड्रॉवर उघडला होता नंतर कोणीतरी. साहेब, मला माहिती आहे तुम्हाला काळजी वाटते ना,
तुम्ही नका काळजी करू. काहीही झालं तरी मी रुपाली बाई साहेबांना ग्रंथाला हात लावू देणार नाही. मी आहे बाहेर. ठरवलंय तसं केलं तर अद्वैत तमाशा करेल. ड्रॉवर का फोडलास म्हणून विचारेल. काय करू? नेत्रासाठी सगळं करतेय असं सांगून अद्वैतला गुंडाळावं लागेल. तेच करेल. बाकी कोणाच्या बापाला नाही घाबरत मी. काही झालं ना तरी मी ग्रंथ मिळवणारच. फक्त योग्य संधी मिळायला हवी. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. ब्रेकफास्टच्या आधीची औषधं घेतलीस? हो घेतली. कुठं? चला मग करूया ब्रेकफास्ट. हो मी लगेच देते नाश्ता. नाही नकोय आले मला. आई खाऊन घे ना काहीतरी. म्हणजे मी खाल्लंय थोडं. मी आता रूम मध्ये बसते. तुम्ही खाऊन घ्या. अगं पण कॉफी तरी संपव. तुम्ही व्यवस्थित खाऊन घ्या. मी जरा आराम करते. आई तब्येत नक्की बरी आहे ना तुझी? हो अरे बरी आहे. ओके. आले. नेत्रा, रुपालीच्या बाबतीतला तुझा अंदाज खरा ठरलाय.
नेत्रा आवाज रूम मधूनच येतो. कोण आहे? कोण आहे? अद्वैत, हा कसला आवाज आहे? आणि आतमध्ये कोण आहे? आई तर नसेल. आई ग्रंथ काढते का? आई आई साहेब, बाईसाहेब, आई आई दारू घर. बाईसाहेब दार उघडा. रुपाली, रुपाली